नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण थेट चर्चेला सुरुवात करतोय. आपल्या सोबत गुणरत्न सदावर्ते आहेत. गुणरत्न सदावर्ते, हा मुद्दा सुद्धा समाजामध्ये आरक्षणाच्या प्रत्येक चर्चेत कायम उपस्थित राहतो आणि त्याचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा की पिढ्यानपिढ्या आरक्षणाचा लाभ विशिष्ट वर्गांना मिळत राहावा का? कारण जे जे आरक्षणाचे विरोधक असतात ते दोन प्रमुख मुद्दे मांडतात. एका मुद्द्याची चर्चा पहिल्या टप्प्यामध्ये आपण केली की 95% प्रवेश मिळत नाही आणि 45% वाल्यांना मिळतो. दुसरा मुद्दा त्यांच्याकडून असा उपस्थित राहतो की ज्यांना एकदा आरक्षणातून संधी मिळालेली आहे त्यांच्या पुढच्या पिढ्या पण आरक्षणाचा लाभ घेतात. हे योग्य आहे का? हे घटनाकारांना अपेक्षित होतं का? गुणरत्न सदावर्ते. सगळ्यात अगोदर मला हे म्हणायचं आहे की जे कोणी हे शहाणपण शिकवायची भाषा सुरू केली त्यांनी स्वतः हजारो एकर, म्हणजे मी खास करून मृणाल ढोले पाटील आज चर्चेमध्ये आहेत, त्यांचे सहकारी ससाने सुद्धा माझ्या परिचयाचे आहेत. मी तुम्हाला हे सांगायचंय मला की ज्यांनी कायद्याला बाजूला करून विशेष कायदा निर्माण करून हजारो एकर जमीन ज्या खासदार भोसलेंनी साताऱ्याच्या गोरगरीब जे असतात त्या स्वतःचा लावलेलं आरक्षण त्याच्यातून त्या गरिबांना त्या जमिनी सोडाव्या आणि त्या कष्टकऱ्यांना त्या जमीन मिळाव्या आणि त्याच्यानंतर शहाणपणा शिकवायला निघावं. तोपर्यंत त्यांच्या शहाणपणाला काय अर्थ नाही, ते शून्य शहाणपणा आहे. दुसरी गोष्ट मला हे सांगायचं आहे, आबासाहेब पाटील जे आता बोलत होते 45%, मी मेडिकल ग्रॅज्युएट विद्यार्थी आहे, डेंटल ग्रॅज्युएट आहे मी, आणि मला तुम्हाला सांगायचं मागच्या 25 वर्षामध्ये 45%वर कधीही मेडिकलला शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचा विद्यार्थी लागलेला नाही. किंबहुना मी सांगतो 89.66% गुण होते तेव्हा मी 89 मध्ये डेंटलला लागलेला होतो आणि माझ्या सोबतचा शेड्यूल ट्राईबचा विद्यार्थी त्यावेळेस सुद्धा तो 88%ला लागलेला होता. त्यामुळे अशी काही हे नाही. तिसरी गोष्ट मला सांगायची आहे, आरक्षण हे गरिबी हटावाचं धोरण नाही. चौथी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच म्हणजे 1 वर्षाच्या अगोदर जे म्हणजे संविधान पीठ स्थापन झालं होतं रिझर्वेशन इन प्रमोशन संदर्भात, त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं होतं काही 2-3 अधोरेखित गोष्टी की सोशल स्टेटस जोपर्यंत वर येत नाही त्या सोशल स्टेटसला 2 उदाहरणं दिली होती. म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह जरी आंतरजातीय विवाह होता तरी सुद्धा त्यानंतर आंतरजातीय विवाहाच्या संबंधातून पुढे तशा प्रकारचे विवाह झालेले नाहीत. तशाच प्रकारे माननीय म्हणजे त्या पीठातले माननीय न्यायमूर्ती यांनी स्वतःचं उदाहरण दिलं होतं की पारसी समाजामध्ये आज सुद्धा इम्प्युरिटी ऑफ ब्लड चालत नाही, असमानता आहे, सामाजिक मागासलेपण आहे. आणि राहिला प्रश्न, 1 मिनिट प्रसादजी, एका 30 सेकंदामध्ये संपवतो. महत्वाचा प्रश्न असा परत उपस्थित करण्यात आला की आरक्षणाचा लाभ पुढे किती घेत राहावं. मला एक तुम्हाला सांगायचं आहे की एकूण म्हणजे लोकसंख्या आणि पब्लिक सर्व्हिसेस जर आपण पाहिल्या तर केवळ 4% पब्लिक सर्व्हिसेस आहेत. म्हणजे त्याच्यानंतरचे 96% हे खाजगी नोकऱ्या आहेत जिथे की कुठेही आरक्षणाची तरतूद नाही. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की शेड्यूल कास्ट मधल्या जे म्हणजे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं जे रिझर्वेशन आहे ते लोकसंख्येवर आधारित आहे. म्हणजे किती पॉप्युलेशन आहे त्याच्या, म्हणजे 13% जर महाराष्ट्रात असो. पण 1 मिनिट तुमच्या उत्तराला यायलो मी. हा, जरा थोडं लवकर, वेळेची मर्यादा आहे. परत नंतर असं व्हायला नको की मी तुम्हाला खूप वेळ दिला असं बाकीच्यांचा आक्षेप आहे. व्ह्यूअर्सला ही गोष्ट पटणार आहे. व्ह्यूअर्सला काय चाललंय समाजामध्ये, काय चाललंय सामाजिक मानसिकतेमध्ये मी सांगतोय तुम्हाला आणि मी जबाबदारीने बोलणार आहे आता या पुढचे काही शब्द. ठीक. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं रिझर्वेशन लोकसंख्येवर आधारित आहे आणि ते रिझर्वेशन वेगवेगळ्या राज्यात त्या संख्येवर आधारित आहे. आता समाजामध्ये किमान महाराष्ट्र हा म्हणजे पुढारलेलं राज्य आहे. या राज्यामध्ये काही जिल्हे जे पुढारलेले जिल्हे आहेत जसे की नांदेड, औरंगाबाद अशा महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये, मुंबईमध्ये शेड्यूल कास्ट मधल्या ज्या म्हणजे प्रगत लोक आहेत त्या लोकांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे, पत्रकारांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. आरक्षण जरी आपल्याला 13% असलं किंवा लोकसंख्येनं वाढलं तरी सुद्धा त्या आरक्षणाला IPS, IAS लोकांनी त्या आरक्षणाचा लाभ ज्या घेतलेला आहे त्यांनी जर त्यांच्या मुलांना आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी त्यांच्या मुलांना खुल्या आणि प्रगत आणि मेरिट मधून त्यांनी त्यांची तयारी करून घ्यावी. आणि खरं आरक्षण कष्टकरी अनुसूचित जातीतला, मग तो आंबेडकर नगर मधला आमचा भाऊ, माझा भाऊ असेल, चेविम नगर मधला माझा भाऊ असेल, ज्या वस्त्यांमध्ये झोपड्यांमध्ये राहणारे भाऊ आहेत त्यांचा प्रथम विचार केला पाहिजे. अशी भावना सुद्धा चालू आहे. याला ही भावना चालू आहे. गुणरत्नजी, मी देतो आबा, आपल्याला संधी देतो. ही भावना समाजात विचारासाठी
आलेली आहे ही बाब आपण मानलीत, पण दुसऱ्या बाजूला जो मूळ प्रश्न उपस्थित केला गेला होता त्याचं उत्तर नाही सापडलं की कायद्यानं काय करावं, याचं उत्तर नाही सापडलं. आबासाहेब पाटील, आपलं काय म्हणणं आहे? पिढ्यानपिढ्या जातीचं आरक्षण आणि त्याचा लाभ घेणं या संदर्भात सामाजिक काय प्रतिक्रिया असतात? नाही, मुळात कसं आहे प्रसाद, जे आता सदावर्तींनी जे सांगितलं की जे काही सिनियर लोक आहेत ते त्या पदावरती गेलेले आहेत आणि स्वतःहून ते लोक सोडायला तयार झाले तर त्या बाकीच्या लोकांना न्याय मिळेल. आणि आता खरे वंचित कोण हे जर आपण बघितलं तर असे अनेक लोक एनटी व्हीजेएनटी भटके विमुक्तामध्ये त्यांचा स्वतःचं आयडेंटिफिकेशन आज नाहीये, ते स्वतःचं नाव सांगू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. शाळेला जाऊ शकत नाही, त्यांचा ठिकाणच नाहीये. आणि बऱ्याच दलित वस्तीमध्ये आज एवढी लोक आहेत, मुलं आहेत की त्यांना शिक्षण मिळत नाही. ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. की आपण जो मुद्दा लगेच पिढ्याने पिढ्या म्हणण्यापेक्षा कसं आहे की आता जे प्रगत झाले त्यांनी सोडलं तर खालीच्या लोकांना मिळणार आहे. जसं आता मराठा समाजात सुद्धा काही प्रगत लोक झाले त्यांनी खाली बघितलं नाही, त्याच्यामुळे मराठा समाजात सुद्धा वाताच झाले. असे सगळ्या समाजामध्ये चित्र निर्माण झालेलं आहे. आता सगळ्या समाजातल्या हे जे क्लास 1 क्लास 2 वाले यांनी खालच्या लोकांचा जर विचार केला तर ते लोक वरती येतील. आरक्षण म्हणजे काय आहे की गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि त्यांना पुढे कुठंतरी नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, याच्यासाठी आरक्षण मागतो आपण. बाकी त्यांची काही गरिबी हटावचा कार्यक्रम आरक्षण नाहीये. मगाशी सदावर्तींनी पण तेच सांगितलं, बरोबर. आरक्षणाचा मूळ फायदा आहे गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे की त्याला शिकता आलं पाहिजे. एक पटकन प्रश्न, मग पुढचा प्रश्न माझा धनराज बंजारी यांच्यासाठी आहे. धनराजजी, आपल्या सोबत सदावर्ते आहेत आणि आबा पाटील आहेत, दोघांच्या भूमिका आपण ऐकल्या. संधी ज्याला मिळाली तो पुढे गेला, त्यानं त्या संधीचा लाभ दुसऱ्याला दिला नाही. हा एक निरीक्षणाचा महत्वाचा भाग आहे. हे समाजात का घडलं नाही हा प्रश्नही चर्चेला येण्याची गरज आहे. कारण आपण जर नवबौद्धांच्या बाबतीतलं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं तर दलित समाजातल्या इतर अनेक छोट्या छोट्या जाती आहेत ज्यांच्यापर्यंत ते आरक्षण झिरपतच नाही. याचीही नैतिक जबाबदारी कोणावर तरी द्यायला हवी. नाही, कुणावर नाही, घटनेने याची जबाबदारी दिलेली आहे. आपण हा एक संदर्भ लक्षात घ्या जो अतिशय तात्विक आणि मूलभूत सिद्धांत आहे की रिझर्वेशन इज नॉट अ कन्सेशन, रिझर्वेशन इज अ रिप्रेझेंटेशन. हे प्रतिनिधित्व आहे, हे कन्सेशन नाही, सवलत नाही आहे. रिझर्वेशन हे प्रतिनिधित्व कशासाठी? त्या समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक स्तरावर प्रतिनिधित्व नाही म्हणून हे दिलं गेलेलं आहे. ते कुठं अभिप्रेत आहे? शिक्षण क्षेत्रात, प्रशासनात आणि शासनामध्ये. आता ह्या प्रतिनिधित्व देण्याच्या वाद्यावरून जर समजा एखादा IPS आणि IAS अधिकारी सुबत्तापूर्ण पुढे आला असेल, जसं गुणरत्न जसं म्हणाला, अतिशय बरोबर व्ह्यू आहे तो, की सुधारलेल्या लोकांनी सुधारलेल्या ठिकाणी स्वतःहून आरक्षण नाकारलेलं आहे. किंबहुना जसे ढाले पाटील म्हणाले, तोही मुद्दा फार योग्य आहे की हे म्हणणं फार चुकीचं आहे. OBC आणि SC/ST मधले विद्यार्थी सुद्धा अनेकदा मेरिट मधून पास होणार आहे. आणि हा जो डिफरन्स आहे आज जो आपण म्हणतो 90-45 तसा राहिला नाही. आता 90 ते 80च्या दरम्यानच सगळे डिफरन्सेस आहे. म्हणजे ही तफावत करणं काही योग्य नाही असं मला वाटतं. माझ्यासाठी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगावासा वाटतो मला, तो असा आहे की ज्या समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर त्यांचा पुरेशी दर्जावृद्धी झालेली आहे त्या समाजाने कुठल्या क्रिमी लेअर बिअर काय असेल ते बाजूला ठेवून द्यावं, त्या समाजाने डिक्लेअर करावं की हेन्सफोर्थ वी डोंट रिक्वायर एनी रिझर्वेशन, आम्हाला रिझर्वेशनची गरज नाही आहे, आम्ही रिझर्वेशन घेणार नाही. त्यामुळे होईल काय की त्या समाजामधले त्या विशिष्ट प्रवर्गामधला त्या वर्णामधला जो कोण वंचित आहे त्याला संधी मिळेल आणि ही संधी उपलब्ध करून द्यावी यासाठी घटनेमध्ये जरी धनराज बंजारी कोण करू शकेल? इतकी हिंमत कोण दाखवणार भारतामध्ये? कारण जसं आरक्षणावर चर्चा करायची हिंमत कोणी दाखवत नाही, आरक्षणाला प्रश्नचिन्हांकित करायची हिंमत कोणी दाखवत नाही, तसंच मिळालेलं आरक्षण सोडण्याचीही कोणाची हिंमत नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. नाही प्रसाद, कसं झालंय, आज नियमाला अपवाद म्हणून काही गोष्टी आहेत ज्या लोक असे वागतायत. हा अपवादच उद्या एक नियम म्हणून पुढे येऊ शकतो. हेही एक आशादायी चित्र आहे, हेही नाकारता कामा नये. ठीक आहे. मृणाल ढोले पाटलांना माझा पुढचा प्रश्न आहे. मृणाल ढोले पाटील, आपल्याला असं वाटतं का की ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला आणि त्यांनी त्या आधारे स्वतःची दर्जावृद्धी घडवली त्यांना आपल्याकडचं आरक्षण
हे ज्यांना दर्जा वृद्धी करता आलं नाही त्यांना देण्याची गरज आहे आणि तसं होणं शक्य आहे. कितपत शक्य आहे? प्रसादजी, हे शक्य आहे. त्याच्या आधी फक्त मी एक थोडंसं मागे जातो. त्याचं कारण असं आहे की आपण चर्चा चालली होती किती किती पिढ्या हे आरक्षण राहील, किती काळ हे आरक्षण राहील, समाजात हे आरक्षण कधीपर्यंत राहील आणि जातीगत कधीपर्यंत राहील. याच्यावर काशीरामजींनी सांगितलं होतं की जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत जातीगत आरक्षण राहणार. जर तुम्हाला जातीगत आरक्षणाशी प्रॉब्लेम असेल तर जाती हटवा, जाती निर्मूलन करा, मग जातीवर आरक्षण द्यायचा प्रश्न येत नाही. म्हणजे आपण कॅशलेस सोसायटीचं बोलतो तर कास्टलेस सोसायटीचं का नाही बोलत? जातीगत आरक्षणाला विरोध आहे पण मग जाती हटवायला काय प्रॉब्लेम आहे? हा एक त्याचा एक भाग आहे. दुसरा आपण जे म्हणला की जसं दर्जा एका कास्टचा वाढत जातो त्याच्यानंतर त्यांनी ते सोडलं का? तर ओबीसी व्हीजेएनटी मध्ये तर आज असं आहे की क्रीमी लेअरच्या वर ज्यांना क्रीमी लेअर आहे 8 लाखाची मर्यादा आहे, क्रीमी लेअरच्या वर त्यांना आरक्षणच नाहीये. म्हणजे जे त्याच्यात आर्थिक सुबक आहेत, म्हणजे समजा एखादा व्यक्ती ओबीसीचं आरक्षण घेऊन आयएस झाला तो ऑटोमॅटिकली एका क्रीमी लेअर मध्ये येतो, त्याला आणि त्याच्यानंतरच्या पिढ्यांना आरक्षणाचा लाभ भेटतच नाही. त्यामुळे एक प्रकार येतो विशेषतः ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी मधला जो घटक आहे म्हणजे जो 52% समाज आहे तो त्यातला जो क्रीमी लेअर मध्ये येतो, हळूहळू जसं जसं त्याचा दर्जा वाढत जातो, आर्थिक सुबकता येत जाती, त्याच्यानंतर तो आरक्षणाच्या पण मग ही ओबीसीच्या साठीची क्रीमी लेअरची संकल्पना इतरत्रही असावी का? हे आहे. मृणाल ढोले पाटील. प्रसादजी, हॅलो जी, माझा प्रश्न आपल्यासाठी असा होता. आबासाहेब देतो आपल्याला संधी एक पटकन. मृणाल ढोले पाटलांना माझा प्रश्न आहे, क्रीमी लेअरची संकल्पना इतरत्रच असावी का ओबीसी व्यतिरिक्त? नाही, ओबीसीचं कसं झालेलं आहे, ओबीसीची संख्या ही 52 ते 60% आहे आणि त्यांना रिझर्वेशन 27% किंवा महाराष्ट्रात 19-17% आहे. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला एका समाजाला बाहेर ठेवावं लागणार आहे, म्हणून ती क्रीमी लेअरची संकल्पना लावलेली आहे. एससी एसटी मध्ये त्यांच्या संख्येप्रमाणे त्यांना आरक्षण आहे तर त्यातलं त्यांना बाहेर काढण्याची गरज नाही. पण जे आता गुणरत्नजी म्हटले की काहींनी स्वइच्छेने द्यायला सुरुवात केलेली की आता आपण घ्यायचं नाही, हा एक वेलकम स्टेप आहे. बर, ठीक आहे. गुणरत्न सदावर्ते, आपलं निरीक्षण अपेक्षित करतो की समाजात वेलकम स्टेप आहे. अगदी आपला मुद्दा पोहोचला. गुणरत्न सदावर्तेंना बोलतं करायचं आहे. गुणरत्न सदावर्ते, आपली अपेक्षा आणि आपलं निरीक्षण यावर मी अपेक्षित करतो की ज्यांना आरक्षण मिळालं त्यांनी किमान प्रमोशन मध्ये त्याची अपेक्षा करावी की न करावी? प्रमोशन हा जो विषय आहे तो प्रमोशन हा विषय हे जसं ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशनवर डिपेंड करते. आता काही पोस्ट जे आहेत ते प्रमोशनल पोस्टच असतात, त्या डायरेक्ट रिक्रूट पोस्ट नसतात. त्यामुळे त्या पोस्टवर जर ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशनच राहणार नाही तर मग त्यामुळे त्या अनुषंगाने रिझर्वेशन इन प्रमोशन हे केलेलं आहे. ते सुद्धा एका सोशल हँडिकॅपच एक बाब म्हणून लक्षात घेतलेली आहे. त्यामुळे सोशल हँडिकॅप जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत या रिझर्वेशन पॉलिसीवर चर्चा होत राहील. ही सरकारचं कर्तव्य जिम्मेदारी आहे. आज म्हणावं सरकारने समोर येऊन की सोशल हँडिकॅप राहिलेला नाही, रिझर्वेशनची चर्चाच राहणार नाही. परंतु जोपर्यंत सोशल हँडिकॅप राहील तोपर्यंत रिझर्वेशन चर्चा राहील. आता आपण म्हणताय की रिझर्वेशन इन प्रमोशन मध्ये सुद्धा आता म्हणजे दुसरे जे माझ्या सोबत आहेत पोलीस अधिकारी आहेत आपले बंजारी साहेब, त्यांना माहिती आहे की काही असे पद आहेत की त्या पदांवर म्हणजे आणखीन सुद्धा स्पर्श झालेला नाही. शेड्यूल कास्ट असेल किंवा शेड्यूल ट्राईब असेल. उदाहरणार्थ एक्झिक्युटिव्ह पोस्ट ऑफ डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, तुम्ही म्हणाल की 70 वर्ष झाले, किती वेळेस तिथे शिवल्या गेले ते बघा. आता उदाहरणार्थ जर तुम्ही म्हणजे काही असे सेक्रेटरिएट पहा तुम्ही, गृह विभाग, तर असे काही सेक्रेटरिएट आहेत तिथे सुद्धा बऱ्याचशा विभागांमध्ये आणखीन सुद्धा स्पर्श झालेला नाही. त्यामुळं जोपर्यंत हँडिकॅप राहील, जोपर्यंत ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन राहणार नाही तोपर्यंत रिझर्वेशन प्रमोशन सुद्धा म्हणजे अबाधितच राहील. त्याला तुम्हाला कोणतीही बाधा देता येणार नाही. परंतु लेजिस्लेचरनी एक गोष्ट नक्की लक्षात घेतली पाहिजे की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब असो किंवा ओबीसीचं रिझर्वेशन असो, हे तात्विक दृष्ट्या केवळ आरक्षणापुरतं मर्यादित नाही तर त्यांचा सोशल स्टेटस वर केला पाहिजे. आणि जोपर्यंत सोशल स्टेटस वर राहणार नाही तोपर्यंत या आरक्षणाची लढाई अशीच चालू राहिली. इथं भारतातच नाही तर जगभर या लढाईला म्हणजे कुठेही पूर्ण विराम लागू शकतो.
नाही. धनराज वंजारी यावर बोलू इच्छित आहेत. धनराजजी, आपल्यासाठी वेळ 1 मिनिटाचा आहे. नाही, सदावर्तेंच्या यालाच पूरक म्हणून मी बोलतो की खरोखर आहे, आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एक डायरेक्टर जनरल किंवा एक मुंबईचा कमिशनर दाखवा की जो ओबीसी 1% असेल, पण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मध्ये 0 आहे. म्हणून मी म्हणालो की आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे, रिप्रेझेंटेशन आहे, आणि दॅट टू ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे, जसं सांगितलं गेलं तसं. आता मूळ मुद्द्याचा सोल्युशन जर आपल्याला काढायचं असेल प्रसाद, तर आपल्या घटनेची जी 3 मूलभूत तत्व आहे, फ्रीडम, इक्वॅलिटी आणि फॅटर्निटी, मला वाटतं हा फॅटर्निटी संदर्भ या ठिकाणी फार महत्वाचा आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा कन्सेप्ट आहे की जर मी वर गेलो, मला जर चांगलं मिळालं, बाकीच्या समाजाला मिळवून देण्यासाठी मी बाजूला होऊन त्यांना संधी दिली पाहिजे. या संदर्भाने जर आपण याचा विचार केला तर मला वाटतं रिझर्वेशन पॉलिसीमधून खरंच देश विकसनशीलतेकडे जाऊ शकेल. पण असं न होता जर आपण रिझर्वेशन सिलेक्टिव्ह मॅनरनी आणि अशा प्रकारे षडयंत्र करून की प्रशासनात शेड्यूल कास्ट कोणी टॉप पोस्टला जाऊच नाही, मग कुठे 33% भरपाई करतात, कुठे करतात? कॉन्स्टेबलरीमध्ये. अरे कॉन्स्टेबल 33% भरती करून उपयोग काय? 33% डायरेक्टर जनरल झाले पाहिजे ना, 33% कमिशनर झाले पाहिजे त्याच्यामध्ये, तर त्या रिझर्वेशनला अर्थ आहे. या दृष्टीनं आपण फॅटर्निटी हा संदर्भ घटनाकारांनी फार विवेकपूर्ण हे 3 शब्द वापरले. जोपर्यंत आपण याचा सखोल विचार करून प्रॅक्टिकली हे अप्लाय करत नाही, ऑपरेशनल युटिलिटीमध्ये समाजात आणत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही हा गुंता सुटेल म्हणून. ठीक आहे. आपल्यासोबत मृणाल ढोले पाटील आहेत. मात्र वेळेची मर्यादा आहे. मृणालजी, एकच मिनिट. मृणालजी, कृपया 1 मिनिटात बोला, कारण आता वेळेची मर्यादा बऱ्यापैकी संपत आली आहे आणि आबा पाटलांनाही एक संधी द्यायची एकच आपल्याला. वाक्यात सांगतो. जी, येस, एकच वाक्यात सांगतो. सामाजिक न्यायाचा लढा कधीपर्यंत चालू राहील? सामाजिक न्यायाचा लढा जोपर्यंत सामाजिक परिवर्तन होत नाही तोपर्यंत चालू राहील. ज्यावेळेस सामाजिक परिवर्तन होईल त्याच्या वेळेस नंतर पुढचा विचार करता येईल, पण तोपर्यंत सामाजिक न्यायाचा लढा चालू राहील. ठीक आहे. आबा पाटील, सामाजिक न्यायाच्या लढाईत पुढारले पण घ्यायचं कोणी? आरक्षणामध्ये इक्वॅलिटी जर आणायचं असेल तर केंद्र सरकारने जे निर्णय घेतले होते, 1 नेशन 1 इलेक्शन, हे न करता 1 नेशन 1 एज्युकेशन ही जी सिस्टम राबवली देशभरामध्ये, त्याच्यामध्ये समानता शिक्षणामध्ये आणले, शैक्षणिक प्रवेशामध्ये तर त्यांना सगळ्या क्षेत्रामध्ये जे इक्वल आणलं आणि त्याचा खर्च सगळा केंद्र सरकार राज्य सरकारने जो उचलला, तर बऱ्यापैकी आरक्षणाची लढाई संपेल. राहिला प्रश्न पुन्हा नोकरीच्या संदर्भामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा आता मगाशी सदावर्तेंनी सांगितलं की जे वरती गेलेले, जे टॉपवर क्लास 1 क्लास 2 झाले, त्यांनी स्वतःहून पुढे आले आणि त्यांनी जर सांगितलं की आम्हाला आरक्षण नको तर दुसऱ्याला संधी मिळेल, तर ह्यामध्ये सुद्धा वेलकम करून त्या लोकांचं की त्या पद्धतीनं सुद्धा बऱ्याच प्रश्न सुटू शकतील. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सर्व समाजाची मानसिकता पाहिजे आणि ह्याची जी मानसिकता तयार झाली आणि केंद्र सरकारने निर्णय घेतले, ठीक आहे, त्याचा फायदा संपूर्ण सर्व देशभरामध्ये होऊ शकतो. ठीक आहे. वेळेची मर्यादा आहे गुणरत्न सदावर्तेजी, त्यामुळेच आता या क्षणाला संधी देता येणार नाही आपल्याला, पण आपण याच्यावर परत कधी एवढंच म्हणेल की हे लबाडांच्या बोंबा आहेत, मग ते खासदार साताऱ्याचे असोत की खासदार कोल्हापूरचे असोत, हे केवळ बोंबा आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. मराठा आरक्षण मिळालं नाही म्हणून ही पोटदुखी. ठीक आहे. आताच्या घडीला आपण ही चर्चा यापुढे वाढवू शकत नाही, वेळेची मर्यादा. आपण सर्व मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.